आचार्य या प्रकरणाची 30 वचने आपली झालेली आहेत. आज 31व्या वचनापासून आपण पुढे श्रवण चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, आईसे होय आईसे म्हणजे हो. मागील वचनांपासून म्हणजे जवळपास 27व्या वचनापासून आपण स्मरण सारोळा पाहतो आहोत. त्याच्यामध्ये त्यागानंतर जीवाने साधकाने काय केलं पाहिजे यासाठी स्मरण विधान देवाने सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे इतर आणि अनाठाई जे काय आहे ते काही वाचायला देवाने सांगितलेलं नाही आहे. विजन या पदामध्ये सुद्धा गुरुनिमित्तांकडनं पोथी किंवा घोकामध्ये जे काही सांगितलं जातं मार्गांमध्ये, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कवच आणि स्तोत्र सांगितल्या जात नाही. घोकामध्ये आणि पोथीमध्ये केवळ वचन आणि वचनावर ब्रह्मविद्येवरच विश्लेषण त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतं. त्याच घोकाचं किंवा त्याच पोथी श्रवणाचं चिंतन करण्यासाठी विजनस्थळी जावं लागतं आणि तिथे जाऊन विजनामध्ये आज आपण पोथीत काय ऐकलं म्हणजे ब्रह्मविद्येचं चिंतन त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे सगळं त्याग करून, आता त्यागामध्ये तिकडे कर्म धर्म विधी विखो यांचा सुद्धा त्याग आलेला आहे. कर्मराठीचं जेवढं काय आहे, आता कालच्या युग धर्माच्या आणि विद्यामार्गाच्या म्हणजे घाटकोपरमध्ये जे विद्यामार्ग प्रकरण झालं त्याच्या रेकॉर्डिंग झालं, त्याच्यामध्ये आंतरिक बहिर्याग कर्मराठीचे पण सांगितलेत आणि दैवराठीचे पण त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तर हे सगळं सोडून आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही स्तोत्राचं पारायण करत बसायचं नाहीये. इथे देवाने काय सांगितलं, सगळं त्याग करून काय करायचं आहे. केशवराज बासाने पण जो आचार्य या प्रकरणाच्या वचनांचा जो काही क्रम लावला त्याच्यामध्ये त्याग वाक्य आधी आणि त्याच्यानंतर स्मरण वाक्य, म्हणजे सगळं सोडल्यानंतर तुम्हाला परमेश्वराला काय करता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे. सगळा त्याग जीव देवता प्रपंचाचा आणि परमेश्वराचा स्वीकार मग हा कशाने होणार आहे, हा केवळ आणि केवळ नामस्मरणानेच होणार आहे. नामस्मरणामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. देवाने फक्त आपल्याला नामस्मरण विधी सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे नाम एकदा आलं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या वचनांमध्ये आपण बघितलं 28व्या वचनामध्ये की त्याच्यामध्ये लीळा पण येते, मूर्ती पण येते, त्याच्यामध्ये चेष्टा पण येते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. एक नाम आठवलं की संपूर्ण परमेश्वर आठवल्याचा गोमटा आहे. जर का तुमचं ते त्याच्यामध्ये चांगला व्यासंग आहे, तुमचं चिंतन चांगलं आहे, तुमचं वाचन चांगलं आहे, तुमचं चर्चा मंथन तुमचं जर का चांगलं आहे, तुमच्या सोबतचे जी लोक आहेत ती वासनिक आहेत, म्हणजे ती फक्त कथा येथीच्याच कथा वार्ता करतात परमेश्वराच्याच, त्या बाकी अन्य वार्ता करत नाही, अशा प्रकारची जर का तुमची बैठक असेल तर तुम्हाला नाम आठवल्यानंतर फक्त नामच नाही आठवणार, नामासोबत लीळा पण आठवेल. म्हणजे तुमची ती बैठकच ती आहे. कुठेही गेलं, तुम्ही एकांकात असले तरी तुम्ही नाम लीळा मूर्तीचेष्टा आठवणारेच आहात. तुम्ही लोकांतात जरी गेले तरी तुमची बैठक अशा लोकांसोबत आहे की ते लोक सुद्धा गेल्या गेल्या एखादी लीळाच काढतील, एखादं काहीतरी वचनावरच ते बोलतील, काहीतरी चर्चा करतील. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी विचारतील म्हणा, किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल. म्हणजे अशा प्रकारची संगत असली पाहिजे. अशा प्रकारच्याच साधकांशी आपण उठलो बसलो पाहिजे. अन्य वार्ता करणाऱ्यांसोबत जर का तुम्ही उठले बसलेत तर तुम्ही सुद्धा अन्य वार्तेशिवाय दुसरं काही करणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण सगळं त्याग करतो त्यावेळेस आपलं जे अंतकरण असतं, आपले जे काही वर्तन आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते तेवढ्या वेळासाठी रिकामं आहे. मग अशा वेळेस तिथे काय स्वीकारायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप भुकेलेले असता त्यावेळेस तुम्ही काय खायचं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. काहीही खायचं नसतं. खूप भुकेलेले आहात आणि तुम्ही त्यावेळेस तेलकट जर का खाल्लं तर तुमच्या प्रकृतीसाठी घातक आहे. त्यावेळेस तुम्ही एकदम उष्ण खाल्लं ते घातक आहे, एकदम थंड खाल्लं तर घातक आहे. विशिष्ट पाणी पण किती प्यायचं ह्याचं पण सगळं गणित आहे. म्हणजे त्याच पद्धतीने
आपण जेव्हा पूर्ण त्याग केल्यानंतर आपलं अंतःकरण रिकामं असतं आणि अशा वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये काय आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळं सोडलं आणि एकदम आता तुम्ही मानवापंथ स्वीकारताय, मग अशा वेळेस तुमच्याकडे अन्यथा ज्ञान सुद्धा येता कामा नये. नाहीतर मग कुणीतरी सांगितलं, भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की मैत्री ही अशी असते, मैत्री तशी असते, अशी येतात बरं का ते. मी म्हटलं कधी सांगितलं भगवद्गीतेत? मैत्रीबद्दल कधी सांगितलेलं नाही आहे. कोणीतरी पाठवतं, बाकीच्यांना वाटतं भगवद्गीतेतलं बरं काय. काल कुणीतरी म्हटलं की बाबा ते आमकं आमकं झालं, आमकं कीर्तन झालं आणि पाऊस पडला. असं ते कीर्तनाचा आणि पावसाचा काय संबंध आहे का? हा तुम्ही ब्रह्मविद्येचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी आमचे ब्रह्मविद्येचं कुठे पोथीपान असतं तर त्यावेळेस तिकडे पाऊस हा पडतो. यज्ञात भवन्ति पर्जन्यो हा अनुभव आहे मानव पंथातला. परंतु म्हणून तुम्ही अन्य कुठल्या तरी विषयावर तुम्ही हे करणार, कीर्तन करणार, त्याच्यामुळे पाऊस पडेल, शक्य नाही. ब्रह्मविद्या जर का असेल तर कुठेतरी होईल आणि पडलंच पाहिजे असं पण काही नाही आहे. तिकडे ज्ञानाचा पाऊस पडतो हेच खूप मोठी गोष्ट आहे. बाकीचं पाण्याच्या पावसाशी काही घेणं देणं नाही आहे. परंतु म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवेश करता धर्मामध्ये त्यावेळेस तुमच्याकडे अन्यथा ज्ञान सुद्धा नाही आलं पाहिजे, अज्ञान सुद्धा नाही आलं पाहिजे, यथार्थच ज्ञान आलं पाहिजे. मग ते त्याचा येण्याचा जो काही वेग आहे तो कमी असला तरी चालेल, रोजचं एक वचन भेटलं तरी चालेल, आठवड्याचं एक वचन भेटलं तरी चालेल, पण रोजचं अन्यथा ज्ञान नको पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं विषय व्यवस्था करून आणि त्यासीची ऐकू ये. फक्त अन्य पुराणच नाही तर येथीचं शास्त्र सुद्धा ऐकताना त्याच्यामध्ये कधी कधी सांगणारा जर का काही आपली शोक्ती टाकून जर का सांगत असेलही, सांगितल्या तर जात नाहीच. येथीचा जो ज्ञानी आहे तो कधी शोक्ती सांगत नाही, वचनाधारच बोलणार. परंतु यदा कदाचित जर का कोणीतरी शोक्ती जरी सांगितली तर आपल्याला ते गोष्ट कळली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला घेत असताना विषय व्यवस्था, विवेक बुद्धी तुमची असली पाहिजे की आत्ता जे आम्ही जे ऐकलं याला प्रमाण काय, याला प्रमाण काय, हे कुठे सांगितलं, हे कुठे, हे नंतर तुम्ही स्वतः विजन केलं पाहिजे. मोठ्या मोठ्या अधिकरणांकडनं ऐकल्यानंतर सुद्धा जो साधक आहे, घेणारा अधिकारी जो आहे, तो नंतर जाऊन ते विजन करत असतो. का? कारण की त्याचं सगळं तो क्रम लावतो की बाबा हे जे सांगितलेलं आहे ह्याला काय प्रमाण आहे, ह्याला काय प्रमाण आहे. याच्यामुळे त्यांची सुद्धा उजळणी होते आणि एखाद्या वेळेस काही शंका निर्माण झाली तर विचारल्या जाऊ शकतं की हे देवाने कुठे सांगितलेलं आहे असं. मग त्याच्यावर ते अधिकरण त्यांना परिहार देतील की बाबा इथे इथे अशा पद्धतीने आहे, इथे तशा पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला विजनामध्ये काही गोष्टी कळत असतात. जसं संहार प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की सगळं विलीन होतं, पिंडस्था वगैरे वगैरे सगळं. मग त्याच्यामध्ये परमेश्वर अवतार सुद्धा आपले अव्यक्ती विलीन होतात असं वचनच नाही आहे. देवता स्वरूपी स्थिता होती, या परिप्रपंच संहारे, जीव तमास जातात, ते पण आहे समजा. परंतु मग परमेश्वर अवतार आपल्या स्वरूपी विलीन होतात असं वचनच नाही आहे. मग ते अवतार तसेच राहतात का? मग त्याचं वचन काहीतरी असणारच आहे. मग तुम्ही जेव्हा विजन कराल तेव्हा तुम्हाला हा प्रश्न उद्भवेल. मग जेव्हा तुम्ही कोणाला विचाराल जाणत्या व्यक्तीला, मग ते सांगतील कार्य कारणी विलियाज आहे, एक वचन आहे. हे वचन म्हणजे पूर्ण अख्खं संहार प्रकरणच आहे. कार्य कारणी विलियाज आहे, एकच वचन म्हणजे पूर्ण संहार प्रकरण आहे. जेवढं कार्याला आलं तेवढं आपल्या कारणी विलीन राहतं. मग त्याच्यात जीव आले, देवता आले, प्रपंच आले, परमेश्वर आले, सगळंच त्याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे. म्हणजे ही विजनाअंती तुम्हाला हा प्रश्न उद्भवेल, विजनाअंती तुम्ही त्याच्यावर चिंतन कराल आणि नंतर मग त्याच्यावर पर्याय तुम्हाला मिळेल तो वेगळा. म्हणजे काही काही गोष्टी सरळ मिळत नसतात, अधिकरण सरळ सांगणार नाहीत तुम्हाला. तुमची कुवत काय आहे त्यानुसार तुम्ही चिंतन कराल, विजन कराल आणि मग त्याच्यातनं निघेल. म्हणून स्वामींनी सांगितलं परस्पर मथन कीजे. परंतु परस्पर मथन करण्याच्या आधी एकट्यात बसून तुम्ही चिंतन करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यातनं जे चर्चा, मग जे काही मुद्दे तुमच्यामध्ये मनामध्ये येतील ते इतरांसोबत, ज्ञानी व्यक्तींसोबत बसून त्याच्यावर मग तुम्हाला मंथन करायचं आहे. मग त्याच्यातनं नवीन येणार. शास्त्र काढणं म्हणजे फक्त रेकॉर्डिंग ऐकणे नाही किंवा सत्संगाला येणे नाही. तुम्ही जे ऐकताय त्याच्यावर पुन्हा 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 तुम्ही चिंतन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आकलन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचा तो जो काही वचनार्थ असेल, तुमचे जो काही लीळा अर्थ असेल तो पक्का होणार नाही.
तुमच्यामध्ये बीजरूपता कधी येणार? जेव्हा तुम्ही एक वचन किंवा एक लीळा पुन्हा पुन्हा चर्चात्मक दृष्टीने तुम्ही जेव्हा जेव्हा बोलाल, म्हणजे ज्ञान हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, वाढवायचं आहे, वृद्धिंगत करायचं आहे तुमच्यामध्ये. म्हणून आपण जेव्हा महानुभावपंथ स्वीकारतो त्यावेळेस फक्त नामांचा स्वीकार करतो आणि काही स्तोत्रांची पुस्तकं नावं त्याला सांगितल्या जातात आणि त्याच्यात आपण अडकून राहतो. परंतु मूळ जो अभ्यास आहे आणि त्याला जो वेळ दिला गेला पाहिजे, म्हणजे एका वचनाला तुम्ही कितीतरी वेळ देऊ शकता आणि त्याच्यातनं कितीतरी तुम्हाला ज्ञान मिळू शकतं पुन्हा पुन्हा. स्वामी सांग ना, परस्पर मथन की जे मग नूतन वय, याच वचनामध्ये हा सगळा अर्थ. एक लीळा जर का तुम्ही वाचली ती अनेक वेळा जेवढ्या वेळा तुम्ही वाचाल तेवढ्या वेळा तुम्हाला खूप चांगलं चांगलं त्याच्यातनं मिळू शकतं. आणि ते सगळं वचनाधार आहे असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपला विषय चालू आहे की आपण जेव्हा सर्व संघ परित्याग करतो, कर्म धर्म विधी विखोचा त्याग करतो, तेव्हा आपलं अंतःकरण रिकामं होतं. आणि अशा वेळेस रिकाम्या अंतःकरणामध्ये यथार्थ ज्ञान येणं, यथार्थ ज्ञान प्राप्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याची विनंती तुम्ही कुठल्याही अधिकरणांना करू शकत नाही, त्याची विनंती कुठल्याही साधूंना तुम्ही करू शकत नाही. त्याची विनंती फक्त परमेश्वराकडेच केल्या जाते, केल्या गेली पाहिजे आणि परमेश्वराकडेच ती करावी लागते. जसं मी मागेही सांगितलं, 3 ते 6चं जे स्मरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी देवाकडे हेच मागायचं की आपलं यथार्थ ज्ञान मला प्राप्त झालं पाहिजे, यथार्थ नामस्मरण झालं पाहिजे, सेवा पण यथार्थच भेटली पाहिजे. कोणी काही सेवा सांगितली म्हणून ती सेवा तशी नको आहे, यथार्थ सेवा असली पाहिजे की खरोखरच आपुल्या पडल्याचीच शुश्रूषा घडली पाहिजे. उगाच कोणाची शुश्रूषा घडावी आणि तो चांगला होऊन मग त्यांनी भांडणाला मोकळं व्हावं, अशा व्यक्तींची सेवा शुश्रूषा नको. म्हणजे बोलतात ना, झोपेतनं उठू नये कोणाला, कारण तो उठला की तो काय करणार, आगळी पाणी सांडेल, तो धावपळ करेल, त्याच्या पायाखाली किड्या मुंग्या मरतील व त्याला निमित्त आपण. अशा व्यक्तीला उठवावं की जो उठल्या सरळ नामस्मरणामध्ये किंवा एखाद्या सेवेमध्ये, आवश्यक अडणीच्या सेवेमध्ये तो लागेल, किंवा तो जेव्हा आजारातनं उभा राहील तेव्हा तो काहीतरी ईश्वरोक्त विधी करण्यासाठी म्हणून तो सज्ज होईल. अशा व्यक्तीची सेवा करणं हे उचित आहे. कर्तव्य दृष्टीने तुम्हाला जर का करावी लागत असेल कोणाची सेवा, तो भाग वेगळा. आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरी आमचे सासू आहेत, ते अन्य आहेत, किंवा ते धर्म काही उद्देश असून करत नाही, मग त्यांची सेवा करायला नको, आज प्रवचनात सांगितलं, तर तुम्हाला ती कर्तव्यदृष्ट्या तुम्हाला ती करायची आहे, त्याला काही हे नाही आहे, म्हणजे ऑप्शन नाही आहे काही. परंतु तुम्ही जर का देवाला विनंती करत राहिले तर तुम्हाला ती सेवा करण्याची गरज पडणार नाही, किंवा परमेश्वर तुम्हाला त्या बदल्यामध्ये चांगली सेवा, जी ईश्वरोक्त विधी करणारे आहेत त्यांची सेवा तुम्हाला बरोबर उपलब्ध करून देतील. म्हणजे 3 ते 6च्या स्मरणामध्ये आणि दिवसभर तुम्हाला देवाला हीच विनंती करायची आहे. म्हणजे आपल्याला सगळं यथार्थ दृष्टीने ते भेटलं गेलं पाहिजे आपल्याला, तर मग ते चांगलं आहे. नाहीतर उगत कशात तरी वेळ घालवणं आणि तरी मी देवाचं काम केलं, देवाची सेवा केली म्हणून त्याला लेबल लावणं, याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून इथे सांगितल्या गेलेले स्मरण वाक्य, जो काही क्रम लावलेला आहे केशराज वासांनी, तो त्याच पद्धतीने लावलेला आहे की हा विशिष्ट जो त्याग स्वामींनी सांगितला, तो त्याग केल्यानंतर तुम्हाला नामस्मरणालाच तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घ्यायचं आहे. कारण की सगळा गुंता सोडवणारं हे नामच आहे. तुम्ही अस्थिपरीचं प्रमाण आपण मागच्या वेळेस बघितलेलं की विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र निरालंबी निषेध वाक्य सांगितलंय, आणि मग ह्या सगळ्यांचा निषेध करून पुढे स्वीकार कशाचा करायचा, न देवता स्मरण आहे, म्हणजे स्मरणच सांगितलेलं आहे. किंवा मग तुम्हाला सांगितलं की पूर्वीमध्ये सांगितलं की ते दास्य मोचक सगळं सांगितलं, मग दास्य कुणाचं करायचं ना, पंचकृष्ण सांगितले. आणि पंचकृष्ण म्हणजे परमेश्वर अवताराच्या श्रीमूर्तीचं दास्य जर कोणाला घडत नाही आत्ताच्या काळात, मग त्यांनी काय करायचं, केवळ असनिधान स्थित जीवाने काय केलं पाहिजे ना, स्मरण केलं पाहिजे. म्हणून पंचनाम सांगितले पुढे. म्हणजे असनिधान स्थित जीवाचा जो काही प्रवेश आहे तो नामाच्याच माध्यमातून झाला पाहिजे. मुळामध्ये म्हणजे आम्ही उपदेश देताना काय देतो, आधी नामच देतो आणि नामानेच तुमचा या धर्मात प्रवेश होतो. परंतु नंतरच्या काळामध्ये नामस्मरण हा विषय जो होता दुय्यम होऊन जातो. तुम्हाला काही संकट आलं तर आम्ही तुम्हाला सांगतच नाही की नामस्मरण करा म्हणून, ना आम्ही अभिमान आती.
आम्ही सांगतो असं करा, हे वाचा, ते वाचा, आमकं करा, खेटी करा, नवस करा, जाप्य करा, एवढे एवढे स्नान घाला, एवढे एवढे पान व्हा, हे सांगतो. परंतु त्या उपदेश घेणाऱ्या व्यक्तीला पण हे लक्षात येत नाही की माझा प्रवेशच नामामुळे झालेला आहे, तर मी नामाचाच का उपयोग करून घेऊ नये. म्हणजे त्याचाच उपयोग करून आपण, जसं तुम्ही आता उदाहरण एक वेगळं सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा प्रवास करतो, टोल नाका लागतो, आपल्याकडे काहीतरी कार्ड असतं, एखादं वेगळं कार्ड आहे, आपल्याकडेच आहे ते कार्ड आपण त्याला दाखवतो त्या टोल नाक्याला, आणि तो कार्ड बघून आपल्याला सोडून देतो. म्हणजे आपला प्रवेश कशामुळे झाला? त्या कार्डमुळे झाला. आता त्या कार्डवर आपली विश्वास आला की नाही? आपण आता पुढे कुठला टोल नाका लागला, आपण म्हणतो थांबा आहे, माझ्याकडे कार्ड आहे. म्हणजे काय झालं? ज्याच्यामुळे प्रवेश झाला आपला, त्याच्यावर आपली काहीतरी विश्वास असतो. म्हणजे पुढे काही संकट आलं तरी आपण ते कार्ड दाखवतो, दाखवण्याची एक आपली हे असते. किंवा पैशामुळे एखादं काम निस्तरलेलं आहे, आपलं मार्गी लागलेलं आहे, तर आपण प्रत्येक काय घाबरू नका, आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे पैसे आहेत, काय घाबरायची गरज नाही. म्हणजे त्या पैशावर तेवढा विश्वास आहे. परंतु नामावर, ज्या नामाने आपला प्रवेश झालेला आहे, त्या नामावर सुद्धा आपला तेवढा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि म्हणून असंनिधानस्थित जो पुरुष आहे त्यांना तर नामस्मरण हे म्हणजे त्यांचं कर्तव्यच आहे. ईश्वराने सांगितलेलं त्यांच्यासाठी ते करणीयच आहे आणि ते केल्याच गेलं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. म्हणजे तिथे त्यांनी विचारलं गदोनायकनी, माझ्याकडे अपार संपत्ती आहे, सगळं काय आहे, येणे माझं परमेश्वर होईल? तर स्वामींनी स्पष्ट सांगितले, याच्याने कशाने परमेश्वर होत नाही. आणि आत्ता सध्या आपण जी साधना करतोय ना पंथामध्ये, आपण फक्त पैसे खर्च करण्याची साधना आहे आपली. इतका मोठा उपार झाला, इतका मोठा अवसर झाला, इतका मोठा हे झाला, एवढा खर्च झाला, तेवढा खर्च झाला, पण गदोनायकाची लीळाच आम्ही वाचत नाहीये किंवा त्याच्यावर चिंतन नाही झालं आमचं. वाचली, ऐकली, परंतु मी मगाशी काय सांगितलं, विजन घडणं खूप गरजेचं आहे, चिंतन करणं खूप गरजेचं आहे त्या विषयावर. की खरोखरच खूप पैसे खर्च केल्याने देव भेटणार आहे का? नाही भेटणार, कधीच नाही भेटणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथे या साधनेकडे जो जन्म क्षेपी, पण कसा? काय केल्याने? देवता स्मरणे जो जन्मक्षेपी, देवता स्मरणे जो जन्मक्षेपी, म्हणजे परमेश्वराच्या नामाच्या स्मरणामध्ये, ईश्वर आठवण्यामध्ये जो जन्म क्षेपणार आहे त्यालाच ते प्राप्त होणार. आणि म्हणून हा विषय इकडे आहे की मागील वचनामध्ये स्वामीचा शयनासनी भोजनी परमेश्वर होवावा किंगा. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे शयन आसन भोजन उपलक्षणे, फक्त शयन आसन भोजन नाही बरं का, म्हणजे इतर वेळेला समाविष्ट केलेलंच आहे, इतर स्मरण तर तुमचं चालूच आहे, परंतु हे 3 ठिकाण विसरते असल्यामुळे या 3 वेळा सुद्धा तुम्हाला आवर्जून आणि आठवणीने शयन आसनी आणि भोजनी परमेश्वर आठवल्याच गेला पाहिजे. बाकीच्या गोष्टी आहेत, परंतु या 3 वेळा पण आठवल्या गेला पाहिजे. जसं आपण बोलतो ना, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही देवपूजा केली पाहिजे किंवा देवाला आठवलं पाहिजे, त्रिकाळ स्मरण घडलं पाहिजे. म्हणजे मधल्या काळामध्ये रिकामा राहायचं का? मधला काळ तर आहेच, तो समाविष्टच आहे, त्यावेळेस तर चालूच ठेवायचं तुम्ही प्रवासात जरी असला तरी. परंतु ह्या 3 वेळाला आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा प्रकारे ज्याने स्मरणाला पूर्ण दिवस, पूर्ण वेळ दिलेला आहे, पूर्ण आयुष्य दिलेलं आहे, अशा पुरुषाकडे बघून किंवा अशा साधकाकडे बघून परमेश्वराची प्रसन्नता कशी आहे, परमेश्वराचा त्या जीवाविषयीचा तोष कशा पद्धतीचा आहे. तर जिथे सांगितलं ऐसे होय ऐसे म्हणी जे हो, परमेश्वर अशा जीवाविषयी एकदम प्रसन्न असतात. कुणाविषयी प्रसन्न असतात? ज्याने खूप मोठा उपहार केला त्याच्याविषयी प्रसन्न नसतात बरं का. तुम्ही खूप काय काय पैसे खर्च केले म्हणून देव तुमच्यावर प्रसन्न नाही आहेत. इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की ऐसे होय ऐसे म्हणी जे हो. आता कैसे होय कैसे म्हणी जे हो ते आपण लीळेमध्ये बघूया आणि पुढे मग वचनाचा अर्थ बघूया. लीळा आहे पूर्वार्ध 174 क्रमांकाची. मांगळवरी वऱ्हार देवी वस्ती चांगदेव बटा खेळा अनुमोदन. मंगरुळपीर या ठिकाणची लीळा आहे. तेथोनी गोसावी मांगरोळा बीजे केले. आष्टी वगैरे असा तो प्रवास स्वामींचा चालू आहे.
आणि तिथून मंगरुळपीरला स्वामी आलेले आहेत. मांगळवरी वऱ्हाड देवी गोसाव्यांसी वस्ती झाली. इथे मंदिर आहे एक वऱ्हाड देवीचं. त्या ठिकाणी स्वामींना मंगरुळपीरला वस्ती झालेली आहे, म्हणजे स्वामींचा मुक्काम झालेला आहे. बगबाईसी श्रीचरण प्रक्षाळिले. जिथेही गेल्यानंतर बाईसांचं पहिलं कार्य हे असायचं की ती जागा स्वच्छ करायची, तिथे स्वामींना बसायचं आहे. त्या ठिकाणी स्वतः बाईसांनी आसन टाकायचं आणि स्वामींचे श्रीचरण जे प्रवासातनं धुळीने रजकणाने जर का ते युक्त झाले असतील तर ते प्रक्षालन करायचे, श्रीचरण धुवायचे स्वामींचे. आणि मग श्रीचरणोदक असेल ते समस्त भक्तजना देऊन बाकीचं जे काही उदक असेल ते एका झाडाला वगैरे टाकून देणं असं. मा गोसावी चांगदेव भटाते म्हणितले बटिका खेळो जा. आणि मग त्या ठिकाणी इतर विधी आटोपल्यानंतर स्वामींनी चांगदेव भट जे आहेत ते वयाने लहान आहेत, त्यांना स्वामींनी म्हटलं बटिका खेळो जा, म्हणजे तुम्ही या थोडंसं फिरून वगैरे. म्हणजे स्वामी प्रत्येक जीवाचा विचार करत असतात. आपल्याला असं वाटतं की आपलं होईल की नाही, त्याग केल्यानंतर मग आपल्याला जमेल की नाही तिकडे राहायला वगैरे, अशा खूप प्रकारच्या विचारांमध्ये खूप लोक अडकलेले आहेत अनुसरण घेण्याची बरं का. त्यांना असं वाटतं की तिथे गेल्यानंतर आपल्याला सहाय्य होईल की नाही, म्हणजे देवावर पूर्णपणे काय आहे, अविश्वास आहे. तुम्ही ढोऱ्या डोंगरात बघितले ते सोनपेठकर बाबा आहेत, 80-85 प्लस वय आहे त्यांचं. त्यांचा विचार आहे का काही किंवा कोण मला बघेल, तिकडे लाईट नाहीये काय नाहीये. म्हणजे सगळ्या दृष्टीने समाजाशी तुटलेला तो एक भाग आहे. कोणी तिथे जाऊन राहण्याचं हे नसतं. आपण एक दिवस जाऊन आलो तर आपण 10 लोकांना सांगतो, 100 लोकांना सांगतो आम्ही जाऊन आलो. परंतु जी व्यक्ती तिथे राहते आहे ती कोणाच्या भरोशावर राहते आहे. ते मागे कोणीतरी गेलं तर तिथे ती व्यक्ती बसलेली होती, बाबांना भेटणं बोलणं, आणि तिथे निघाला साप. ती व्यक्ती घाबरली. बाबा म्हणलं काय घाबरू नका, आपण त्यांच्या विभागात आलेलो आहे, ते आपल्या विभागात नाही आलेले. बाबांनी ते एका काठीने पकडून त्याला साईडला सोडून दिलं. ते म्हणजे ते कोणाच्या भरोशावर आहेत बरं. आपण इथे तर घरात चांगल्या फ्लॅटमध्ये झोपताना कानात बोळे घालून झोपतो, कारण की काय, बोंब वगैरे जाऊ नये, काही मुंगी जाऊ नये. आणि ते तिकडे जंगलांमध्ये असून सुद्धा म्हणजे कोणाच्या भरोशावर आहेत. लक्षात घ्या, साधी सोपी गोष्ट नाहीये. आता इथे पाऊस पडला तर आपण सत्संगाला येणार नाही, आपण पावसाला घाबरतो. उन्हातानात आपण येणार जाणार नाही, ऊन भरपूर आहे म्हणून सत्संगाला आलो नाही. म्हणजे आपण भरोशावर नेमकं कोणाच्या आहोत. बेभरोशी काम आहे आपलं सगळं. कुणीच आपली दखल घेणार नाही, बेवारस म्हणून आपल्याला, कारण की आपण उपदेश घेतल्यामुळे देवतांनी आपल्याला सोडलेलं आहे आणि ज्याचं झालं त्याला आपण धरलेलं नाही आहे. मग नेमकं आपण आहोत कोणाचं. तर तसं असता कामा नये. आपल्याला काय करता आलं पाहिजे, म्हणजे ईश्वराला आपल्याला स्वतःला मोकलता आलं पाहिजे, ईश्वराला आपल्याला समर्पित होता आलं पाहिजे, जन्मजीवित परमेश्वराला देता आलं पाहिजे. तुम्ही एकदा देऊन बघा. फक्त साधू अनुसरलेलेच नाही, वासनिक जे आहेत, उपदेश घेतलेले आहेत, ह्यांनी पण देवाच्या भरोशे काही करायला, म्हणजे धार्मिक गोष्ट जी आहे ते देवाच्या भरोसे करायला तुम्ही तयार व्हा, तर तुम्हाला बरोबर परमेश्वर सहाय्य करतील. आपण आधीच हो नाही आपले पाऊल मागे पुढे होतात. म्हणून परमेश्वर पण संध्यामध्ये असं सहाय्य करायचं की नाही करायचं. आणि म्हणून या वाक्यातनं आपल्याला हे कळलं की परमेश्वर सकळ जीवांचा विचार करत असतात. तुम्ही म्हटले की नाही माझं वय खूप आहे, तर तुमच्याही वयाचा विचार आहे. तुम्ही म्हटलं नाही माझं वय मध्यम आहे, तर तुमच्याही वयाचा विचार आहे. कुणी म्हणाले की आम्ही एवढा संसार सोडून कसं काय जायचं, आता मुलं आहेत, छोटी आहेत, मग त्यांची लग्न होतील, हे होतील, ते होतील. हा विचार भट्टोबासांनी का नाही केला. भट्टोबासांना पण लहान मुलगा होता, पत्नी आहे, आई आहे, बहीण आहे, जबाबदारी आहे, घरी दुसरं कोण नाही आहे. तर त्यांनी त्यांचा विचार केला आले, म्हणून देवाने त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडलं का. महादाईसांना स्वामी का म्हणत होते की ते थांबा का, त्यांची व्यवस्था लागेल. ईश्वर धर्माला तर लागतीलच, पण भट्टोबासांना मागे काळजी राहणार नाही. स्वामी आबाईसांना पण रिद्धपूरला पाठवतात किंवा सन्निधानी ठेवतात का, त्याच्यामुळे भट्टोबासांची काळजी मिटणार आहे. काळजी कोणाची चालू आहे, महादाईसांची, त्यांच्या आईंची, आबाईसांची तर काळजी आहेच देवाला,
पण त्या काळजीपेक्षा मुख्य काळजी भटोबासांची की त्यांची काळजी मिटणार आहे. त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये महेश्वर, त्यांचे जे मोठा मुलगा भटोबासांचा महेश्वर पंडित, ते सुद्धा अनुसरले. आणि वैराग्य देवाचं तर काय, त्याचं ईश्वर मनोधर्मानेच त्यांचं संपादकत्व त्या ठिकाणी झालं. आणि देव म्हणतात तुम्ही इथे आहात का? आणि स्वामींनी स्वतः त्यांचं नाव वैराग्यदेव ठेवलं. खूप कमी वयामध्ये अध्ययन झालं आणि कमी वयामध्ये ते देवदर्शनाला गेले सुद्धा. म्हणजे एक भट्टोबास आल्यामुळे अख्खा परिवार आला की नाही इकडे. म्हणजे तुमच्या परिवारामध्ये एवढी ताकद नको ज्यांनी तुम्हाला तिकडे ओढून घ्यावा प्रपंचात. तुमच्यामध्ये एकट्यामध्ये अशी ताकद पाहिजे की अख्ख्या परिवाराला तुम्ही दैवराठीत न्यावं, जे भट्टोबासांच्या माध्यमातून घडलं. जे भट्टोबासांच्या प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक वयोमर्यादा, वेगवेगळ्या वयोमर्यादेच्या व्यक्तीचा काळजी स्वतः देवाने केली. महादाईसांची पण व्यवस्था केली, आबाईसांची पण व्यवस्था केली, महेश्वर पंडितांची व्यवस्था केली, त्याच्यानंतर वैराग्यदेवांची व्यवस्था केली, गंगाईसांची व्यवस्था केली, स्वतः भटोबासांची व्यवस्था देवाने केली. कुणालाही वारेवर देवाने सोडलं नाही. सारंग पंडितांकडे स्वामी जात होते. त्यांची लहान मुलगी धानाईसा आणि उमाईसा त्यांची पत्नी, या दोघांची व्यवस्था स्वामींनी करवलेली आहे. निंब्या या ठिकाणी त्यांचं अनुसरण घडलेलं आहे. स्वामी विजय केल्यानंतर व्यवस्था सगळ्यांची झाली. अव्यवस्था कोणाची झाली सांगा? कुठलं वचन आहे ते? येथून जर का अव्यवस्था होवावी, म्हणजे देव अव्यवस्था करतील का आपली? अव्यवस्था करणार नाही. फक्त तुम्ही व्यवस्था अनुभव तर घ्या. म्हणजे कधी कधी पोस्टाने अशा काही वस्तू येतात तर ते तुम्हाला काय करावं लागतं, आधी पे करावं लागतं, पैसे भरावे लागतात, नंतर ती वस्तू तुमच्या हातात मिळते. तुम्ही म्हटलं आधी फोडून दाखवा नंतर आम्ही पैसे भरू, तर तसं नसतं. आधी ते पैसे भरून तुम्हाला ती वस्तू ताब्यात घ्यावी लागते, नंतर तुम्ही फोडावी लागते. म्हणजे काही गोष्टींचा अनुभव हा नंतर असतो. पाठी अनुभवे जाणार. आताचे तर वैसे घेपे, आता फक्त घ्या, स्वीकारा, आणि नंतर तुम्हाला वेळ आल्यानंतर बरोबर अनुभव त्याचा येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींच्या सन्निधानी जे चांगदेव भट नावाची छोटी व्यक्ती आहे, वयाने लहान आहे, म्हणून काय 24 तास देवाने सेवादासच करून घ्यायचं त्यांच्याकडनं, त्यांना अभ्यासच करायला लावायचा, पूजा अवसरच करायला लावायचा नाही. त्यांची पण विचार स्वामी त्यांचा पण विचार करतात की लहान वय आहे तर थोडंसं काय केलं पाहिजे, खेळलं पण पाहिजे, थोडंसं मोकळं फिरून आलं म्हणजे त्यालाही बरं वाटेल. म्हणून स्वामी म्हणतात बटिका खेळो जा. बाईसा म्हणतात बटिका तेवीची बाबाची धोत्रे रुळली असती ती येण्या मा धुनी घेऊन या. आता बाईसा आहेत, त्या बाईसांचं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वामींशिवाय त्यांचं काहीच नाही. एकही कार्य असं नाही की बाईसांनी स्वतःचं काही सांगितलं की माझ्यासाठी पाणी घेऊन या, मला बसायला टाका, मला जेवायला द्या, असं कुठेच वाक्य लीळाचरित्रामध्ये नाही आहे. प्रत्येक वेळी आहे की स्वामींसाठी पाणी आणा, स्वामींसाठी हे आणा, स्वामींसाठी ते आणा, पूजा द्रव्य घेऊन या, नेवाशाला जायचं आहे काय आणायचं ते स्वामींसाठीच सगळं आणायचं आहे. म्हणजे सगळं बाईसांचं आहे की स्वामींसाठीच म्हणून समर्पण आहे. जगतायत बाईसा स्वामींसाठीच, आणि मृत्यूसुद्धा किंवा जे काही त्यांनी स्वीकारलेलं आहे समर्पित झाले त्या सुद्धा स्वामींसाठीच झालेले आहेत. आणि अशा वेळेस आता चांगदेव भट चाललेले आहेत, त्यांना माहिती आहे गावाला नदी आहे, ते म्हटलं स्वामींची जी काही धोत्रं आहेत ती थोडीशी काय झालेली आहेत, रुळली असती, म्हणजे थोडीशी हे झालेलं आहे, चुरगळल्यासारखी वगैरे आहेत, किंवा एकदा स्वामींनी ते परिधान केलेले आहेत, आता ते धुवून आणणं खूप गरजेचं आहे. तर ते म्हणाले की असं करा की बाबांची धोत्रे म्हणजे स्वामींचे जे कपडे आहेत ते घेऊन जा, ती येण्या मा धुवून घेऊन या, धुवून घेऊन या. आता चांगदेव भट खेळायला चाललेले आहेत आणि म्हणजे थोडंसं मोकळं. आणि आता बाईसांनी काय केलं, काम लावून दिलं. आपल्याला बघा जर का कुणी असं अंदाज, आपल्याला कुणी हाक मारला, आपण कुठे तर चाललोय आणि कुणी हाक मारलं की लगेच आपल्याला कळतंय काहीतरी काम सांगणार बरं का. आता मग त्यांनी ते विचारतात कुठे चाललात, आपण मग काहीतरी वेगळंच सांगून टाकतो. मग आपण भाजी मार्केटला चाललो, भाजी म्हटलं की ते काहीतरी सांगणार आपल्याला, मग आपण लगेच बदलून काहीतरी घेतो. आपण म्हणतो आम्ही चाललो इकडे, चाललो थोडंसं नापलकांकडे चाललो. आपल्याला माहिती आहे आपल्याला काम करायचं नाही आहे. आता हे झालं कर्मराठीचं काम झालं. पण दैवराठीचं जर का असेल काही, त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं बरं का.
जर का कोणी फोन केला आपल्याला लक्षात आला आज सत्संग आहे बरं का, म्हणजे हे म्हणतील आपल्याला की सत्संगाला चला, मग फोन उचलले ते विचार कुठे आहात, आपण म्हणतो आम्ही बाहेर चाललो किंवा पाहुणे आले, एक सांगून टाकायचं, म्हणजे समोरची व्यक्ती मग काय बोलणारच नाही. म्हणजे दैवराटीची कार्य सुद्धा आपण टाळतो. आता इथे चांगदेव भटांनी खऱ्या अर्थाने टाळलं पाहिजे होतं की आज नको, उद्या जाईन मी किंवा नंतर जाईन मी, आता मला थोडंसं खेळून येऊ द्या, असं चांगदेव भटांनी खरं तर सांगितलं पाहिजे होतं बाईसांना. परंतु बाईसांनी पण सेवा सांगितली स्वामींचीच. आणि चांगदेव भट जे आहेत ते सुद्धा कसे आहेत, ते त्याच आवडीचे आहेत, ते स्वामींसोबत आहेत. म्हणजे काय उगाच चांगलं खायला प्यायला मिळतं म्हणून नाही आहेत, ते फिरायला मिळतं म्हणून नाही आहेत, ते त्यांना सुद्धा स्वामींच्या सन्निधानी राहण्याची आवड आहे, सेवादास्य करण्याची आवड आहे, म्हणून आवर्जून ते स्वामींच्या सोबत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बाईसांनी त्यांना ती सेवा सांगितली. हे काम नव्हे बरं का, जेव्हा तुम्हाला एखादं कार्य करायचं नाही आहे तेव्हा ते तुमच्यासाठी कामच आहे. पण जर का ती गोष्ट सेवा म्हणून जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेस तुमची आवड निवड स्वतःची काहीच राहत नाही, की मला हे नाही करायचं असा प्रकारच नसतो, कारण ती सेवा आहे. आणि म्हणून बाईसांनी सांगितल्यानंतर लगेच नदी कृष्णा घाटासी धोत्रे धुवावया गेले, धोत्रे बरवी धुतली. त्यांनी कुठल्याही प्रकारे तक्रार न करता ती धोत्रे घेतली आणि कृष्ण घाटापासी धोत्रे धुण्यासाठी ते गेले. आणि ती कशी धुतली, बरवी धुतली, चांगली धुतली. कुठल्याही प्रकारची वॉशिंग मशीन नाही आहे, कुठलं सर्फ पावडर नाही, कुठला साबण नाही आहे, परंतु ती कशी धुवायची, कशाने धुवायची आहे, ती सगळं त्यांना त्याचं ज्ञान आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीने ती धुतलेली आहेत कपडे स्वामींचे. आणि ते पण कशी धुतली, बरवी धुतली, एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ. ओपविली मागुती धुनी वाळते घातली, मग वाळवंटी पायावरी ओलसरे मातीची या दोन्ही देवळ्या करीती. आणि त्यांनी ते कपडे वगैरे स्वच्छ धुतले, वाळवले, ती घडी वगैरे करून ती ठेवलेली आहेत. आणि मग त्यांचा खेळ आता चालू झालेला आहे. म्हणजे आधी सेवा आणि नंतर मग खेळ. आधी परमार्थ, अरे सांगितलं जातं आधी प्रपंच नंतर परमार्थ. परंतु आधी तुम्ही परमार्थाला जर का वेळ दिलात तर प्रपंच तुमचा नेटका होणार आहे. तुम्ही म्हटलं आधी प्रपंच नेटका करू आणि मग परमार्थ करू, तर प्रपंच नेटका कधीच होत नाही. प्रपंच करत असताना मानसिक स्वास्थ्य आपलं नेहमी बिघडत असतं, नेहमी बिघडत असतं. मग तुम्ही परमार्थाला तुम्ही सात्विक वेळ देऊ शकत नाही. तुम्ही म्हटले की सकाळी उठल्यानंतर आधी टिफिन बनवूया, जेवण बनवूया, सगळ्यांना घरी पाठवून देऊया, एकदा शाळेत कोणी ऑफिसला वगैरे वगैरे गेले की मग आपण निवांत मग स्मरण करूया. होणार नाही स्मरण तुमचं. उठल्या तुम्ही आगळी पाणी सांडा, गॅस पेटवा, हे सगळं हिंसक वगैरे अशी कामं करून ठेवली आहेत आपण, तामस कामं. पुन्हा वैतागलो, चिडलो, आणि आता नंतर सात्विकता येणं खूप मुश्किल आहे. म्हणून आधी परमार्थ करा. म्हणजे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे ब्रह्मविद्या तत्वज्ञानानुसार आधी परमार्थ करा, 3 ते 6. त्याच्यात कुठली प्रापंचिक कामं नाही आहेत. उठल्यानंतर स्मरण, 3 ते 6 स्मरणासाठी आंघोळीची गरज नाही बरं का. तर कोणी सांगितलं 3ला उठून आंघोळ करा आधी नंतर स्मरणाला बसा, काही गरज नाही. उठले तसे स्मरणाला बसले तरी म्हणजे ते ग्राह्य आहे. म्हणजे आधी परमार्थ झाला तुमचा, म्हणजे पूर्ण ईश्वराला वेळ दिला तुम्ही की तुम्ही सात्विक झालात. आता स्मरणामध्ये जी तुम्ही लीळा आठवताय, ही लीळा आठवणं म्हणजे काही 3 तासापुरतं मर्यादित नाही आहे, काही 1 तासापुरतं मर्यादित नाही आहे. तुम्ही त्याच वातावरणामध्ये असता. एकदा सिनेमा बघून आलात, एखादी सिरियल बघितली, एखाद्या दवाखान्यातनं जर का तुम्ही आलात कोणाला बघून, तर तुमचं लगेच ते कट होत नाही. दवाखान्यातनं बाहेर आलं की विषय संपत नाही. तुमच्या डोक्यात तेच असतं की आपण ते बघून आलो पेशंटला, मग इतके पेशंट होते, एवढा मोठा दवाखाना, सगळं तुम्हाला आठवत राहतं. तसंच आहे की जेव्हा तुम्ही स्मरणातनं उठता तेव्हा लगेच तुमचं स्मरण कट होत नाही. ते स्मरण तुमच्या डोक्यामध्ये असतं. मग तुमचं ते टिफिन बनवणं चालू असतं, त्याच्यामध्ये पण तुमची तीच लीळा चालू असते कुठली तरी, किंवा वेगळी अजून लीळेचे संदर्भ तुम्हाला आठवतात. किंवा मग तुम्ही अजून काहीतरी कामं करताय तर तुमच्या डोक्यामध्ये तेच चालू आहे. आता तुम्ही कोणावर वैतागणारच नाही, कारण की तुमच्या अंतःकरण विचारांमध्ये लीळा सुरू आहे, तर तुम्ही कोणावर वैतागणार नाही. म्हणजे तुमचा स्वयंपाक जो आहे तो सात्विक होणार आहे. याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो, कारण की तुम्ही लीळा आठवता आठवता जे काही भोजन बनवताय आणि जे भोजन
बनलंय आणि जे भोजन आता खाल्लं जात आहे तर त्यांच्यावर पण त्याचा परिणाम चांगलाच होतो. म्हणजे पूर्ण वेळ जो आहे तो तुमचा त्याच्यामध्ये, म्हणजे आधी परमार्थ करा आणि मग बाकीची कामं करा. इथे तेच आहे. आधी त्यांनी काय केलं, खेळायला सुरुवात नाही केलेली आहे. आधी त्यांनी सेवा जी दिलेली आहे बाईसांनी, ती सेवा त्यांनी आधी केली, त्याचा परिणाम आपल्याला लीळेच्या समोरच मिळतो. म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला उदाहरण सांगितलं की आधी स्मरण करून मग तुम्ही घरातली कामं करायला लागलेत, तर तुमचं घरातली कामं ते ऑप्शनल चालू राहतात, पण तुमच्या डोक्यातले विचार फक्त लीळेंचेच असतात, देवाचेच असतात. आज दुपारी कुठली लीळा वाचायची, आमकं वचन, मग या वचनाचा अर्थच येत नाही आहे, मग तो बघायचा आहे आपल्याला, हे पुस्तक वाचूया, यांना फोन करून काहीतरी विचारूया. म्हणजे हे सगळं डोक्यात चालू राहतं. एक सुरुवात अशी झाली की पूर्ण दिवस असं जातो. तशाच पद्धतीने चांगदेव भटांचं झालं की त्यांनी आधी धोतरे धुतली, वाळवली, ती सगळी घडीबिडी करून ठेवली आणि मग आता ते खेळायला आले. तर त्यांनी खेळ कुठला चालू केलेला आहे, वाळवंटी पायावरी ओलसरे मातीची या दोन्ही देवळ्या करीती. म्हणजे असा पाय ठेवायचा आणि त्या पायावरती ओली वाळू जी आहे बारीक अशी, ती अशी काय करायची, थापायची, अशा टाकायची आणि ती थापायची चांगली, अशी हाताने दाबायची. म्हणजे काय होतं की ती एकमेकांना ते पकडल्या जातं म्हणजे असं. आणि मग हळूच अलगद पाय काढून घ्यायचा आणि मग छानपैकी आतमध्ये असं गोल तिकडे देवळी अशी तयार होणार वरून असं. म्हणजे खूप काही मिनिटातच ते घर तयार होतं असं. अशा त्यांनी किती देवळ्या बनवल्या, 2 देवळ्या बनवलेल्या आहेत. देवीची म्हणती हे श्री गुंडमरावळांची गुंफा, हे श्री चांगदेवरावळांची गुंफा. देवीची दोही देवाचे लवलवा नाव घेती, म्हणती श्री गुंडमरावळा गोसावी यांचे श्री चरण शरण, श्री चांगदेवरावळा गोसावी यांचे श्री चरण शरण. म्हणजे त्यांनी आधी जो परमार्थ केला, सेवा केली, त्याचा परिणाम काय झाला की त्यांना जो खेळ खेळायचा आहे तो खेळ अशाच पद्धतीने खेळायचा की वाळूमध्ये त्यांना खेळायचा आहे. लहान मुलं वाळूमध्ये खेळतात, तर ते काही देवाचं नाव आठवत नाहीत, तर त्यांच्या खेळामध्येच गुंग असतात ते. आणि ते जे काही घर बनवतात, ते घर जर का कोणी तोडलं म्हणा की काय केलं, किंवा घर बनवणं, हे माझं घर आहे, माझं घर तोडलं, माझं घर मी बनवलं, म्हणजे ते त्यांचं घर माझं असतं. परंतु चांगदेव भटाने आधी ईश्वराला पूर्ण समर्पित आहेत, ते आवडी ईश्वराच्या ठाई आहे. आणि म्हणून धोत्रे सुद्धा कशी बरवी धुतलेली आहेत, कंटाळून धुतलेली नाही आहेत, किंवा मला खेळायचं पटापट म्हणून ती केलेली नाही आहेत. त्याच्यासाठी वेळ दिला. कपडे धुताना जर का तुम्ही कपड्यांना वेळ दिला तर कपडे स्वच्छ निघतात बरं का. वेळ जर का दिला नाही तर कपडे स्वच्छ निघत नाही, भांडी स्वच्छ निघत नाहीत. तसंच कुठल्याही विधीला जर का तुम्ही वेळ दिला तर तो विधी व्यवस्थित होतो. वेळ दिला नाही तर तो विधी अव्यवस्थितच होणार आहे. खूप घाई करून स्मरण केलं, मनी मागे मनी ओढत राहिलं, त्याच्याने स्मरण होत नाही. एकच गाठी करा 1 तासाची, पण एवढी सुंदर करा की त्याचं समाधान तुम्हाला असलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी ईश्वर सुद्धा प्रसन्न झाले पाहिजेत. वेळ देता आला पाहिजे. देहाला जसा वेळ देतो तसं देवाला सुद्धा वेळ देता आला पाहिजे. चांगदेव भटांनी तो वेळ दिला आणि त्याच्यामुळे त्यांच्या खेळामध्ये सुद्धा काय आहे, परमेश्वरच आहेत, वेगळं काय नाही आहे. त्यांनी जी देवळी बनवलेली आहे ते त्यांचं नाही आहे. त्यांनी स्वतःचं नाव नाही दिलं त्याला की हे माझी देवळी आहे, माझं घर आहे. त्यांनी म्हटलं त्या 2 देवळ्या बनवल्याने त्याला देवाचं नाव दिलं गेलं. हे श्री चांगदेवरावळांची गुंफा, हे श्री गुंडमरावळांची गुंफा. मी सांगत असतो की महानुभाव पंथात सगळ्यात पहिली 2 मंदिरं बांधली ती श्री चांगदेव भटांनी बांधलेली आहेत. एक श्री प्रभूंचं बांधलं आणि एक श्री चक्रधर स्वामींचं बांधलं. हे महानुभाव पंथातली पहिली 2 मंदिरं आहेत बरं का. याच्या आधी महानुभाव पंथात मंदिरं बांधल्या गेली नव्हती. त्याला दोन्ही देवांची नावं दिल्या गेली. आपण जर प्रॉपर्टी बांधतो ती आपल्या नावावर झाली पाहिजे यासाठी आपलं सगळं धडपड असते. परंतु ह्यांनी जी काही प्रॉपर्टी उभी केली, जी काय असेल ती कोणाच्या नावे केली, हे सगळंही देवाचे की हे सगळं देवाचंच आहे. आपलं काहीच नाही. जे काही आम्ही करतो आहोत ते देवाला समर्पित करता आलं पाहिजे. ते आम्हाला घ्यायचं नाही. आम्ही एखादा विडा जरी व्हायला तरी त्या विड्याच्या प्रत्येक म्हणजे तो समर्पित असतो. भाव विडा तुझा अर्पितो. परंतु त्या विड्याच्या प्रत्येक फळांवर, पानावर, सुपारीवर अजूनही आपलंच नाव लिहिलेलं असतं बरं का. तो जर का प्रसाद दुसऱ्याला कोणी दिला
तर ते आमचा नाही नारळ, आमचा नारळ तो आहे. भावविडा तुझं अर्पित कुठे झालं? हे अजूनही आमचं त्याच्यावर नाव आहे. पण चांगदेव भटांनी जे बांधलं ते बांधल्या बांधल्या ती प्रॉपर्टी कोणाच्या नावे केली? दोन्ही अवतारांच्या नावे. ते म्हणाले की हे आपलं नाहीच आहे, सगळं देवाचंच आहे. आणि त्यांनी नाव दिलं आणि नुसतंच ते बांधून ठेवलं नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिरात जाता कुठल्या, किंवा खूप ग्रस्त लोकांची अशी इच्छा असते गावाकडे बरं का, की आमच्या शेतामध्ये मंदिर पाहिजे, आमच्या शेतात मंदिर पाहिजे. ते मंदिर बांधलं जातं. परंतु मंदिरांची शोकांतिका आता अशी आहे की मंदिरं भरपूर आहेत, तर मंदिर सांभाळणारे लोक नाही आहेत. मग तुम्ही कोणतरी ऑप्शनल तिकडे कोणतरी ठेवता की यांनी तुम्ही मंदिर सांभाळा, पण तिथे धार्मिक काही बोलल्या जात नाही, काही नाही. फक्त दिवाबत्ती करा, झाडलोट करा, आल्या गेल्यांना चहा पाणी द्या, बस. एवढ्यापुरतं ते मंदिर मर्यादित राहतं. खरं तर ज्या ठिकाणी ज्या गोष्टींसाठी ते एखादं मैदान बांधलं तिथे खेळ होतात, बरोबर आहे. एखादा टीव्ही घेतला त्याच्यावर ते तुम्ही जे काय बघायचं त्याच्यावर ते बघता. तुम्ही फॅन घेतला तर त्याची हवा तुम्ही घेता. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट कार्य ठरलेलं आहे. तसं मंदिर हे ज्ञानदानासाठी म्हणून आहे. तिथे काय फक्त फळांचा आणि जेवणाचा प्रसाद मिळतो अशातला भाग नाही आहे. तिथे ज्ञान दातृत्वासाठी म्हणून तर जे ठिकाण आहे अधिकृत, तर त्या ठिकाणी ज्ञान दातृत्वाचा विधी घडला पाहिजे, ज्ञान श्रवणाचा विधी घडला पाहिजे. अशा गोष्टी इकडे घडल्या पाहिजे. नामस्मरण झालं पाहिजे. महानुभाव पंथाच्या कुठल्याही साधकाने जर का एखाद्या विशिष्ट ठिकाणी, मी सत्संगाच्या ठिकाणी आलात, तुम्ही मंदिरामध्ये गेलात, तुम्ही आश्रमात गेलात, तर तुमच्या हातामध्ये गाठी पाहिजे. तुम्ही जर का विनागाठी स्मरण तुम्हाला नसेल करता येत, विनागाठी असेल तर तुम्ही विनागाठी स्मरण करू शकता. हातामध्ये गाठी नाही, पण नामस्मरण तुमचं चालू असलं पाहिजे. नामस्मरण चालू असेल तर तुम्ही आपोआप तुमच्या तोंडाला टाळा लागणार. तुम्ही दुसऱ्याशी बोलूच शकणार नाही, दुसरा तुमच्याशी बोलणार नाही. गाठी कशासाठी ठेवायची? गाठी ठेवली की बाजूच्याला कळतं की यांची गाठी चालू आहे, आपले डोळे बंद आहेत, आपलं चालू आहे. एखादा माणूस 5 मिनिटं आपल्याशी बोलला नाही, आपण त्याच्याशी एकही शब्द बोललो नाही 5 मिनिटं, की हळू 5 मिनिटांनी तो पण गप्प राहतो की यांचं स्मरण चालू आहे. सांगा स्पष्ट, माझं स्मरण चालू आहे म्हणून. म्हणजे समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलणार नाही. म्हणजे हे नामस्मरण तुम्ही ज्या ठिकाणी सत्संग किंवा सात्विक ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी, मार्गामध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेस तिकडे वायफळ बडबड करण्यापेक्षा इकडे नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. चांगदेव भटांनी पण तेच केलं. देवळ्या बांधल्यानंतर तिथे काही उटी उपहार करत बसले नाहीत. ते देवळ्या बांधल्यानंतर तिकडे नामस्मरण केलं. दोन्ही अवतारांच्या नामांचं त्यांनी उच्चारण केलं. ते बोलले स्वतः, मनातल्या मनात नाही, मोठ्याने बोलले. आणि या दोन्ही अवतारांना मी काय आहे? शरण आहे. श्रीचरण शरण, म्हणजे त्यांच्या श्रीचरणी मी शरण आहे, असं त्यांचं ते खेळ चालू झाला. मी नेहमी सांगतो की आपल्या विधीमध्ये आपला खेळ असतो. विधीचा आपण खेळ करून ठेवलेला आहे. म्हणजे आता बघा, नपाळता येणार आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्यावेळी खूप लोक काय करतात, ते मोजून स्मरण वगैरे करतात ना. म्हणजे काय केलेलं आहे की त्यांचं ते हेच चालू असतं, कॅल्क्युलेशनच चालू असतं की पटापट 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 हे करायचं. आणि मग ते बोलतात की मागच्या वेळेस एवढ्या गाठ्या झाल्या तर त्याच्यापेक्षा जास्त गाठ्या ह्या वर्षी झाल्या, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त करायच्या. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्या विधीचा खेळ केलेला आहे. मग कोणाच्या जास्त झाल्या, कोणाच्या कमी झाल्या. म्हणजे आता दुसऱ्या तिसऱ्यांचं काय सांगायचं की आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही जेव्हा 4थी 5वीला होतो, तेव्हा माझाच एक उपदेशी मित्र होता माझ्याच वयाचा. आमच्या दोघांचं ते चालायचं की ते गाठी करायची पटापट पटापट श्रीचक्रधर. तेव्हा उपदेश नव्हता, परंतु ते गाठी करायची श्रीचक्रधर 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 असं. आणि मग ते मोजायचे आणि मग ते कॅल्क्युलेशन व्हायचं की आज किती केलं, 8 दिवसात किती केलं, असं ते सगळं गणित असायचं. ते नंतरच्या काळात जसं कळायला लागलं मला स्वतःलाच, तेव्हा मग ह्या गोष्टी बंद झाल्या. आणि आता तर लक्षात येतं मोजून काही करायचंच नाही आहे. आत्ता ते कळतं की बाबा आपण विधीचा पण खेळ केला. परंतु चांगदेव भट्ट जे असे आहेत की त्यांनी खेळामध्ये सुद्धा काय केला? विधीच केलेला आहे. खेळामध्ये सुद्धा काही खेळ केला नाही आहे, खेळामध्ये सुद्धा विधी केलेला आहे. आपला खेळ सुद्धा अशाच पद्धतीचा असला पाहिजे. आपला खेळ कसला आहे? प्रपंचाचा खेळ आहे आपला. मी जसं नेहमी सांगतो की रोजचं एक रुटीन आपलं ठरलेलं आहे.
तीच भांडी काढायची, ते पदार्थ बनवायचे, परत भांडी घासून ठेवायची, परत भांडी काढायची, दुपारचं जेवण बनवल्यावर भांडी धुवायची, परत ठेवायची, परत भांडी काढायची, चहा बनवायचा, परत भांडी धुवायची, परत ठेवून द्यायची, परत भांडी काढायची, संध्याकाळी परत जेवण बनवल्यावर भांडी धुवायची, परत ठेवायची, परत उद्या सकाळी तोच खेळ आहे. तुम्हाला कधी असं कंटाळा वैताग येत नाही असा की रोज आपलं एकच रुटीन चालू आहे? काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे आयुष्यामध्ये. परंतु आपण काय केलं, त्या समर्पित झालेलो त्या गोष्टीला. आपलासुद्धा असा खेळ चालू आहे, ठीक आहे, आता तुम्ही तो खेळ बंद करू शकत नाही, पण त्या खेळामध्ये काहीतरी नवीन सुरू करू शकता. तुम्ही चहा बनवताय तरी तुमची एक लीळा चालू आहे. तुमचं एक ठरलं पाहिजे, रोज किती कप चहा बनवतोय आपण, त्यानुसार इतका चहा बनवत असताना, सकाळचा चहा बनवताना एक लीळा तरी आपली झाली पाहिजे. दुपारचं जेवण बनवताना एक लीळा, तत्संबंधित एखादं वचन, एखादं दृष्टांताचं चिंतन झालं पाहिजे जेवण बनवताना. हे ठरवा तुम्ही महिला वर्गाने. दुपारचा चहा बनवताना ती एक लीळा आठवल्या गेली पाहिजे. स्वामींची वामकुक्षी होत असेल, मग स्वामी उपहूड होत असेल दुपारचं झोपून, त्याच्यानंतर मग स्वामी काय करत असतील, मग त्यावेळेस कुठे जात असतील, मग त्यावेळी सायंकाळच्या पूजा अवसराची तयारी, हा एक दुपारचा चहा होताना हे एक आठवल्या गेलं पाहिजे. संध्याकाळचं भोजन बनत असताना तुम्हाला कुठे स्वामींच्या व्याळीचं, संध्याकाळचा जो पूजा अवसर आहे तो, नंतर व्याळीची व्यवस्था कशी असायची संध्याकाळी, स्वामी दूध भात संध्याकाळच्या वेळेस खायचे, मग उपहूड होण्याची पूर्ण तयारी राजमठामध्ये, पहूड होण्याची तयारी, मग त्याच्यानंतर मग पहूड व्हायच्या आधी निरोपण, असं सगळं तुम्हाला ते रोज एक एक जर का लीळा तुम्ही रोजच्या 3 लीळा तुमच्या चिंतन आहे. रोजच्या 3 लीळांवर चिंतन म्हणजे 30 दिवसाचे किती लीळा होतील? 90. हे माझं नुसतं गणित चाललं माझं. मला असं वाटतं की लोकांच्या रोजच्या एवढ्या लीळा व्हाव्यात, म्हणजे महिन्याच्या एवढ्या होतील, म्हणजे वर्षाच्या एवढ्या होतील. हे माझं वेड्यासारखं गणित असतं. फक्त एक गणित आहे, ऐकायला चांगलं वाटतं, बोलायला चांगलं वाटतं, पण करत कुणी नाही. परंतु रोजची एक जरी लीळा घेतली तरी खूप आहे. आम्हाला खूप चांगल्या बरेच चिंतन होईल. ती लीळा तुम्हाला परत लीळाचरित्र उडून कधी बघावी लागणार नाही. जर का एक लीळेला तुम्ही पूर्ण दिवस दिला तर ती लीळा तुम्हाला वाचायला, लीळाचरित्र उघडायची गरज नाही. पूर्ण तुमच्या हृदयामध्ये अशी ती विणल्या जाईल चांगल्या प्रकारे. कधी सुद्धा तुम्हाला ती लीळा आठवणार. आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या खेळामध्ये सुद्धा काय करायचं आहे, खेळ बंद करता येत नाही आपल्या प्रपंचाचा, परंतु त्या खेळामध्ये तुम्ही काहीतरी परमार्थ नक्कीच सुरू करू शकता आणि तो पूर्ण वेळ तुमचा उपयोगी त्याच्यामध्ये लागणार आहे. आणि मग ते काय करायचे, देवीची दोही देवाचे लवलवा नाव घेती, म्हणजे पटापट नाव घ्यायचे किंवा हळूहळू नाव घ्यायचे, मोठ्याने नाव घ्यायचे, कमी आवाजात नाव घ्यायचे. अशा प्रकारे त्यांच्या म्हणजे नाम तेच घ्यायचं, पण त्या नामामध्ये सुद्धा काय करायचं, वेगवेगळ्या पद्धतीने ते नाव घेतलं जायचं. पटापट घ्यायचे, हळूहळू घ्यायचे वगैरे वगैरे. आणि ते म्हणायचे, श्री गुंडमरावळा गोसावे यांचे श्रीचरण शरण, श्री चांगदेवराळा गोसावे यांचे श्रीचरण शरण, मग लाहे लाहे म्हणती एरेरा गोसावे यांचे श्रीचरण शरण, ऐसे लवलवा म्हणती. पटापट म्हणायचे, लवकर लवकर म्हणायचे. आणि एरा देवळाकडे हात जोडती, मग एरा देवळाकडे हात जोडती, ह्या देवळाकडे हात जोडायचं, त्या देवळाकडे हात जोडायचं आणि ते नामस्मरण त्यांचं चालू ठेवायचं. अशा पद्धतीने त्यांची क्रिया चालू होती. ऐसा खेळू खेळत असती, असा त्यांचा खेळ चाललेला आहे. आणि याच्यामध्ये कितीतरी वेळ गेला, खूप वेळ गेला याच्यामध्ये. तुमची जेव्हा स्मरणाची बैठक लागेल, आता जे लोक म्हणतील 3 ते 6 3 तास बसायचं, हे तुमची बैठक नाहीये, तुम्हाला त्या स्मरणात आवड नाहीये म्हणूनची गोष्ट आहे बरं का. नंतर जर का तुमची बैठक लागली एकदा, तुम्ही जर का नाम घेता घेता वचन, दृष्टांत, लीळा, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा आणि त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख, हे जर का तुम्ही पूर्ण जर का मिसळवून जर का स्मरण तुमची बैठक जमली, तर तुम्हाला 3 तास सुद्धा कमी पडणार. वेळ कमी पडतो बरं का. ज्या मुलांना काही येत नाही ना परीक्षेत, त्यांना 1 तास पण खूप होतो. 1 तास कधी संपेल, अजून 3 तास जायचे. आणि ज्या मुलाला सगळं येताना लिहिता, त्याला 3 तास पण कमी पडतं. ते सर म्हणणार ते पेपर द्यायचं, थोडं थांबा, तर सगळं तो लिहित असतो. म्हणजे न येणारे, आवड नसणारे आणि आवड असणारे, ज्यांना नाही येत काही आणि ज्यांना सगळं येतं, ज्यांना नाही येत त्यांना 1 तास पण खूप झालं. 3 गाठ्या सांगितलं तरी त्यांच्या नाकी नऊ येतील.
पण ज्यांना सगळं येतं, ज्यांची ती आवड आहे, त्यांना 3 तास सुद्धा कमी पडतील. आणि मग त्यांचा पूर्ण दिवस 3 तास कमी पडतील म्हणजे काय होईल, 3 तासाचं स्मरण होईल, अख्खा दिवस परत त्याच्यात जाईल. म्हणजे किती तास जातील त्याचे, 21 तास त्यांच्याकडे शिल्लक आहेत. अजून 21 तास त्यांचे नामस्मरणातच जाणार. जे एकूण किती झाले, 24 तास झाले. स्मरणाचा काळ पण त्याच्यामध्येच लागतो. तो माणूस झोपताना सुद्धा तोच विचार करत करत झोपणार की या अमक्या लीळेचं हे असं किती सुंदर लीळा आहे. म्हणून ते म्हणजे ती सिरियल मधल्या लीळा बघत बसण्यापेक्षा या घडलेल्या स्वामींची लीळा आठवत आठवत जर का एखादा व्यक्ती झोपला, असे लोक पण आहेत, तर ती व्यक्ती झोपेमध्ये सुद्धा लीळाच चालू असणार आहे त्यांच्या. उठल्यानंतर सुद्धा देवाचं नाव घेत घेतच उठणार आहेत. हा विषय पण आपला झालेला आहे. स्मरणी लयांगता व्हावे आणि त्या अध्यासाची उठी, म्हणजे त्याच अध्यासाने तो उठतोय. अशा प्रकारे हा आपला खेळ असला पाहिजे आणि असं आपलं समर्पण असलं पाहिजे. आणि असं सगळं होत असताना तुम्हाला कितीतरी वेळ तुमचा याच्यात जाईल तर तुम्हाला लक्षात येणार नाही. चांगदेव भटांचा पण खूप वेळ याच्यामध्ये उपयोगी लागला. आणि तिकडे ज्या बाईसा आहेत, बाईसांनी काय केलेलं आहे, आता इकडचं दृश्य बघूया आपण. हे झालं नदीकडचं दृश्य. आता इकडे येऊया गुमसेकडे. बाईसांनी काय केलं, बाईसी उपहारू निफजविला. बाईसांनी काय केलं, स्वामींसाठीचा तो उपहार वगैरे जो आहे तो निफजवलेला आहे, बनवला, तयार केला. मग गोसाव्यांशी उपहुडू झाला. म्हणजे चांगदेव भट जेव्हा गेले तेव्हा स्वामी पहुडलेले होते, म्हणजे पहुडले. नंतर उपहूड झाला. बाईसांनी उपहार निफजवला. स्वामींची आरोगणा झाली, गुळोळा विडा झाला, मागोता पहुडू झाला आणि भोजन वगैरे स्वामींचं आटपलं. आणि त्यानंतर पुन्हा आमचे स्वामी पहुडले, झोपले. वामकुक्षी घेतात स्वामी आणि परत उपहूड झाला, म्हणजे वामकुक्षी घेऊन स्वामी उठले सुद्धा. म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये 3 तासापेक्षा जास्तच वेळ गेलेला आहे. 3 तासाच्या आधी ही गोष्ट झालेली नाहीये की स्वामी उपहूड झाला आणि परत भोजन झालं. म्हणजे कमीत कमी भोजनामध्ये पाऊण तास तरी स्वामींचा, स्वामी जे आधी पहुडलेले होते त्याच्यामध्ये कमीत कमी पाऊण तास गेला असेल, नंतर पाऊण तास. आणि भोजन झाल्यानंतर काही लगेच स्वामी झोपले नाही, थोडं शतपावली वगैरे करून आणि नंतर मग उपहूड झालेला आहे. म्हणजे कमीत कमी 3 तासापेक्षा कमी तर नाहीच यावं, 3 पेक्षा जास्तच तास याच्यामध्ये गेलेले आहेत. आणि मग बाईसांना काळजी लागली. स्वामी पहुडलेले असल्यामुळे बाईसा काही बोलू शकत नाहीत, पण काळजी लागलेली आहे की चांगदेवट कधीचे गेलेले आहेत, अजून आले नाहीत. आणि बाईसा मग वाट बघता स्वामी कधी उपहूड होतो स्वामींचा. उपहूड झाला स्वामींचा. मग बाईसा म्हणतात, बाबा बटिकू बाबाची वस्त्रे धो गेला, तो उशिरू लाविला, अजूनही नाहीये, अजून सुद्धा आला नाही. इतका उशीर लागला. मग गोसावी तेथ भिजे केले. आमचे स्वामी तिकडे चांगदेव भट जे आहेत, चांगदेव भट स्मरणाच्या आनंदात आहेत आणि आमचे स्वामी स्मरण करणारा जो व्यक्ती आहे तो आमच्या सोबत आहेत. या प्रसन्नतेत आमचे स्वामी आहेत. हे दोघंही प्रसन्न आहेत, देवही प्रसन्न आणि भक्तही प्रसन्न आहेत, दोघंही आनंद घेत आहेत. कारण आमचे स्वामी म्हणतात, हे स्मरे तो दुर्लभ. आणि अशी दुर्लभ व्यक्ती आपल्या सोबत आहे म्हणजे त्या भक्ताला नवल काय, देव माझ्या सोबत आहेत म्हणून त्याला आनंद आहे. आणि देवाला कसला आनंद आहे की आम्हाला स्मरणारा, माझं नाव घेणारा व्यक्ती जो आहे तो माझ्या सोबत आहे, म्हणून देवाची प्रसन्नता वेगळी एक काहीतरी आहे. परमेश्वर तुमच्या आणि आमच्यासाठी पहुडले, उपहुडले, हे सगळं तुमच्या आमच्यासाठी. पण वास्तविक बघितलं तर परमेश्वर कधी झोपत नाही आणि कधी उठत नाही. हे आम्ही आमच्या डोक्यात लावून घेतलेलं आहे. शेज लावा, शेज काढा. आता शेज लावलेली आहे, आता विडा ठेवता येणार नाही, हळू बोला, देव झोपलेले आहेत, देवाला आता उठवायची वेळ झालेली आहे. मग सकाळी म्हणजे उठ रे उठ बाप्पा, आरती म्हणायची त्याच्या स्पेशल. म्हणजे आता आधी आपण उठणार का आधी देव उठणार? म्हणजे हे तर झालं असं की आम्हीच देवाला झोपवतो आणि आम्ही देवाला उठवतो, असं आहे काही? तुमच्या आमच्यासाठी आहे सगळं काय. तुम्ही आम्ही काय केलं ह्याच्यात आमचा नाहक वेळ चाललेला आहे. तेवढी एक उठ रे उठ बाप्पा आरती म्हणण्यापेक्षा देव झोपलेलेच नाहीयेत मुळामध्ये, म्हणजे ते जागेच आहेत, ते तुमची वाट बघतात तुम्ही कधी उठणार आहात. त्याच्या स्तवनामध्ये पण आलेलं आहे की सकाळच्या वेळेस काय होतं, कृपा दृष्टी जाय फिरुनी, स्वामींची दृष्टी जाय फिरुनी, है ना, तेवेळी मग निद्रा येते.
अविद्येची झडपणी स्वामींची दृष्टी जाय फिरूनी. ते आधी म्हणजे आपल्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे, नाही अशातला भाग नाही. म्हणजे आमचे स्वामी पहुडतात उपडतात नाही, स्वामी आनंद घेत आहेत त्याचा की हां स्मरण चालू आहे, त्यांचं स्मरण लेखी लावतायत परमेश्वर. अशा प्रकारे विधीकरिता विधी स्फुरे, विधी स्फुरतो पण त्याच्या मागे कोण आहे? विधीचे टेळे परमेश्वर पुरविती. त्यांना परमेश्वर विधींचे योग घडवून देत आहेत आणि त्या खेळामध्ये त्यांना कुठेही आळस आलेला नाही, कंटाळा आलेला नाही आहे आणि परमेश्वराची प्रसन्नता त्यांच्यावर आहे. आणि मग जेव्हा बाईसात स्वामींना म्हणतात, म्हणजे चांगदेव भट 3 पद्धतीने भाग्यवान आहेत असं मी म्हणतो, की ते स्वतः विधी करतायत, स्वतः त्यांना ईश्वराचा सन्निधानात राहण्याची त्यांची इच्छा हे आहे, येण्याअर्थी ते भाग्यवान आहेत. म्हणजे अशी आपल्याला बुद्धीच होत नाही, आपल्याला स्वतःला बुद्धी झाली पाहिजे ना आधी. म्हणजे एकदा तुम्ही मनोरथ केला तर मग परमेश्वर ती उपयोगी नेणार आहेत तुमचा. जसं निळभट्टांना मनोरथ होता आणि मग तो स्वामींनी उपयोगी नेला. म्हणजे आपला मनोरथच नाही आहे तर मग देव पण काही करायला मागत नाही. म्हणजे कोणीतरी काही मागितलं तर आपण त्याला देणार. म्हणजे चांगदेव भट देण्याअर्थी भाग्यवान आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे ती संस्कार आहेत त्यांच्याकडे. आता दुसरं एक आहे की परमेश्वर सुद्धा प्रसन्न आहेत त्यांच्यावर. म्हणजे महादेव राजाला स्वामी दर्शन द्यायला सुद्धा तयार नाही आहेत, काही लोकांना स्वामी सन्निधानी ठेवायला तयार नाही आहेत. आणि चांगदेव भट म्हणतात आणि स्वामी लगेच त्यांना आज्ञा पण देतात, स्वामींसोबत ते आहेत. म्हणजे देवसुद्धा प्रसन्न आहेत. देवासी पडिये, ते त्यांना सुद्धा देव आवडतात, देवाला सुद्धा ते आवडतात. दोन्ही गोष्टी घडतात. आणि परत बाईसांसारखी जी व्यक्ती आहे, जी भक्त आहे, ती त्यांची काळजी करते. म्हणजे बाईसांचं सुद्धा त्यांच्याविषयी एक अनुकूल भाव आहे. द बाईचा सगळ्यांविषयी अनुकूल भाव नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठे अडचणीत असाल तेव्हा बाईसांसारखी व्यक्तीसुद्धा आपल्या त्या विधी कार्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे बरं का. जेव्हा आमचे भटोबास आणि नाथोबास हे जेव्हा श्राद्धगृही भोजन करून आलेले होते, बाईसा मध्यस्थी झाल्या म्हणून त्यांना आतमध्ये घेतलं स्वामींनी. म्हणजे कुठे कुठे बाईसांची भूमिका पण खूप महत्त्वाची. म्हणजे बाईसांसारखे व्यक्तिमत्व पण आपल्या विधी आचरणामध्ये ज्ञात विरक्त जे संघ स्वामींनी सांगितलेले ते असणं गरजेचं आहे. चांगदेव भटांना ते सुद्धा होते की त्यांची काळजी करणारे फक्त परमेश्वरच नव्हते, परमेश्वराचे भक्त सुद्धा होते. म्हणजे सगळ्याच बाजूनी ते भाग्यवान, स्वतः सुद्धा ते होते, बाईसा सुद्धा त्यांच्या अनुकूल होते आणि परमेश्वर पण सुद्धा त्यांच्या अनुकूल होते. आणि मग बाईसांनी जेव्हा हे स्वामींकडे काळजी व्यक्त केली आणि मग आमचे स्वामी तेथ बीजे केले, कुठे जिथे चांगदेव भट विधी करत होते त्या ठिकाणी आमचे स्वामी बीजे करतात. गोसावी जाऊनी पाठीशी उभे झाले आणि आमचे स्वामी जे आहेत ते त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले. चांगदेव भट तिकडे तोंड करून आपला विधी त्यांचा चालू आहे, स्मरणविधी चालू आहे, तोंड त्यांचं तिकडे आहे आणि स्वामी त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिलेले आहेत. याच्यातनं मी असं चिंतन केलेलं आहे की कुणाचं नामस्मरण चालू असेल तर त्याच्यात अडथळा आणू नये. स्वतः स्वामी सुद्धा चांगदेव भटांच्या स्मरणामध्ये अडथळा आणत नाहीत. स्वतः स्वामी बरं का, ते पण मागे जाऊन उभे राहतात. आणि मागे जाऊन का उभे राहतात? कारण की चांगदेव भट इतक्या वेळा कुठे स्मरण चालू आहे त्यांचं? उन्हामध्ये, भर उन्हामध्ये. आणि नदीमध्ये जर जेव्हा तुम्ही त्या वाळूमध्ये जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा जास्त ऊन लागतं, कारण खाली दगडही तापलेले असतात वगैरे. आणि त्या उन्हामध्ये यांचं स्मरण चालू आहे. काठी एकीतळी सुकोनी पाडी, पण इथे काठीसुद्धा नाही, पूर्णपणे प्युअर ऊन आहे, त्यांना लागतं आहे. आणि तेवढ्या उन्हामध्ये त्यांचं नामस्मरण चालू आहे. उन्हाचं काही त्रास नाही आहे, कारण त्याच्यापेक्षा आनंद कसला चालू आहे? नामस्मरणाचा आनंद आहे. म्हणजे तुम्हाला मी हे सांगेल की नामस्मरणाचा कुठला ईश्वरोक्त विधीचा आनंद जर का तुम्ही घ्यायला लागलात तर तुम्हाला बाकीच्या आसपास काही त्रास आहे ना तो लक्षात येणार नाही, त्याचा सुद्धा तुम्हाला आनंद वाटेल. आम्ही संवत्सरला असताना कधी वस्तीवर काही असं असायचं की काहीतरी खोडं काढलेली असायची बाबळीची वगैरे, किंवा अजून कसली द्राक्षाचं वगैरे सगळं ते शेत हे केलेलं असायचं. आम्हाला काय करायचं, फक्त जायचं आणि ते लाकडं फक्त ट्रॅक्टरमध्ये टाकायचे आणि घेऊन यायचे. असा आमच्याकडे तो हे होता, सेवा असायची. मग ती जर का सेवा निघाली तर आम्हाला एवढा आनंद असायचा. ट्रॅक्टरमध्ये जाणं म्हणजे काय आनंद आहे का सांगा बरं?
परंतु आम्हाला त्याचा तो आनंद असायचा, कारण की सेवेचा तो एक भाग होता. आणि ते सगळे ट्रॅक्टरमध्ये लाकडं टाकल्यानंतर बसायचं कुठे, आम्ही त्या लाकडांवर बसायचं आणि ते ट्रॅक्टर मग खड्ड्यात यायचा, त्याचा आनंदच असायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायला लागता तेव्हा तुम्हाला त्या संबंधित होणारा त्रास हा कधीच जाणवत नाही. म्हणून ईश्वरोक्त विधीमध्ये आनंद घ्यायला शिका. एकदा आनंद घ्यायला लागलात ना तर तुम्हाला आनंदच आनंद आहे. आणि त्यासाठी म्हणून या ठिकाणी चांगदेव भटांचं जे काही कार्य आहे ते आपल्याला बघावं लागेल, की उन्हाचा काही त्रास नाही, स्मरणाचा आनंद आहे. आणि आमचे स्वामी त्यांच्या मागे जाऊन उभे राहिलेत. मागे जाऊन का उभे राहिले? कारण की स्वामी मागे त्यांच्या जाऊन उभे राहिल्यामुळे आणि तयावरी सावली पडली, त्यांच्यावर सावली पडली. म्हणजे एवढ्या वेळ जे उन्हात माझं नाव घेत आहेत असं देवाने हे केलेलं आहे, त्या व्यक्तीच्या अंगावर काय ऊन आहे आणि त्या व्यक्तीला सावलीत आणण्याचं कार्य किंवा त्या व्यक्तीवर सावली धरण्याचं कार्य कोण करतात? परमेश्वर करतात. म्हणजे परमेश्वर कोण झाले? सावली झाले आपल्यासाठी, नव्हे तर एक सेवकत्वाची भूमिका परमेश्वर बजावतात. कधी? कुठल्या जीवासाठी? जो जीव स्वतः समर्पण करतो ना देवासाठी. जो चांगदेव भटांसारखी व्यक्ती सगळं घर सोडून आलेले आहेत, त्यांच्या घरचे त्यांना काय काय बोलतात, हा कुठे गेला, काय गेला वगैरे, परंतु स्वामीसाठी ते आलेले आहे, सगळं त्यागून आले, स्वामींचं सन्निधान स्वीकारलं, स्वामींसाठी म्हणून सगळी सेवा करायची आणि एवढं सगळं करून देवालाच आठवायचं, बाकी घरच्यांचं नाव नाही आठवायचं. आम्ही स्थानाला गेलो की घरचेच लोक आठवत राहतात, त्यांचे विडे ठेव, यांचे विडे ठेव. परंतु या ठिकाणी चांगदेव सगळं सोडून आले, लहान वय आहे, पण आठवणं कोणाचं चाललंय? देवालाच आठवत आहेत. आणि म्हणून अशा जीवांसाठी परमेश्वर त्यांच्या सेवेचा स्वीकार तर करतातच, पण त्यांच्यासाठी स्वतः सेवक पण होतात. निळभट्ट भांडारेकरांची सेवा आमच्या स्वतः स्वामींनी केलेली आहे. म्हणजे अशी काही लीळा तुम्हाला बघायला मिळेल जिथे स्वामींनी स्वतः म्हणून त्यांच्यासाठी स्वामी सुद्धा सेवक म्हणून तिथे आलेले आहे. स्वामी आपली सेवा करतात, आपल्याला सहाय्य करतात. म्हणजे काय आहे? तीच भूमिका आहे स्वामींची. फक्त आपल्याला ते वेगळ्या दृष्टीने बघता आलं पाहिजे की इतक्या मोठ्या जगाचे नियंते, अखिल ब्रह्मांडाचे पूर्ण मालक जे आहेत परमेश्वर, ते आपल्यासारख्या क्षुल्लक जीवासाठी म्हणून हे या गोष्टी करण्यासाठी सुद्धा त्यांना काही कमीपणा वाटत नाही. त्यांनी स्वतः त्यांच्यावर सावली धरलेली आहे. आणि चांगदेव भट जे आहेत त्यांना एकाएकी लक्षात आलं की सावली पडली, कोणीतरी आलेलं आहे, समोर सावली दिसलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी मग तयावरी सावली पडली आणि तेही माग होते, त्रतोनी पाहिले. आणि त्यांनी लगेच मागे वळून बघितलं तर कोण होतं? ज्यांचं आपण देऊळ बांधलं, ज्यांचं नामस्मरण आपण इतक्या वेळ करतो आहोत, ज्यांना आपण आठवतोय सारखे सारखे, एवढ्या लांब जाऊन सुद्धा ज्या देवाला ते आठवत आहेत ते देव जर का मागेच उभे आहेत असं बघितल्यानंतर तव गोसाव्या ते देखिले मग सर्वज्ञ म्हटले, बटिका काही खेळत असा, श्री प्रभू ते आठवीत असा, तेवीची या ते आठवीत असा. स्वामी त्यांना म्हणतात, बटिका काही खेळत असा. काय खेळ चाललाय तुमचा? म्हणजे काय खेळ चाललाय तुमचा असं नाही, काय खेळ चाललाय तुमचा? आश्चर्यचकित एक प्रकारचं वाक्य आहे, असं आपण हे करूया. काय खेळ चाललाय तुमचा? की श्री प्रभू ते आठवीत असा, म्हणजे श्री प्रभूंचं आठवण तुम्ही करत आहात आणि देवीची या ते आठवीत असा, तेव्हाच आमचं सुद्धा आठवण तुम्ही करत आहात, नामस्मरण आमच्या संदर्भात तुमचं चालू आहे. चांगदेव भट म्हणतात, जी जी आणि तैची उठले, गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि लगेच उठले, बसून नाही राहिले. चांगदेव भटांचा संस्कार किती जबरदस्त होता की स्वामींना मागे बघितल्यानंतर लगेच उठले आणि उठल्यानंतर दंडवत केले, श्रीचरणा लागले. म्हणजे तो दंडवताचा तो एक प्रकार आहे. लगेच कशा प्रकारे दंडवत केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे आजही सुद्धा आमच्या मानव पंथाच्या कुठल्याही साधकाची, म्हणजे दीक्षित असो, अधिकरण असो किंवा वासनिक असो, नामधारक असो, यांची एक ओळख आहे की दंडवत करणे, कोणालाही दंडवत करणे, म्हणजे एखाद्या अधिकरण एखाद्या वासनिकाला दंडवत करतात, ही आमच्या मानव पंथाची विशेषता आहे. एखादे वासनिक अधिकरणांना दंडवत करतात, ही आमच्या मानव पंथाची ओळख आहे. आणि हा दंडवत जो आहे तो केल्या गेला पाहिजे. आम्हाला मामाजींनी हे शिकवलं, समोरची व्यक्ती कशी असो, तुम्हाला कदाचित त्यांचे दोषही एखाद्या माहिती असतील,
तरी पण त्यांना दंडवत करताना तो जो काही तुमचा नॉर्मली जे काही वाकणं आहे वगैरे त्या पद्धतीनेच तो दंडवत केल्या गेला पाहिजे. तिथे तुम्ही त्या व्यक्तीचे दोष आठवून दंडवत कराल तर तसं नाही. त्यावेळेस तुम्हाला तो दंडवत देवापर्यंत पोहोचवायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्याच पद्धतीने दंडवत त्यांना करावा लागणार आणि दंडवत हा केला गेला पाहिजे. तुमच्या वैरीने जरी तुम्हाला दंडवत केला, तुम्ही बोलत काही नाही आहे, हे त्यांनी तुमचं खूप काहीतरी वाईट केलेलं आहे, पण अशा व्यक्तीने जरी दंडवत केला तरी तुम्हाला त्यांना दंडवत म्हणता आलं पाहिजे. ही विनम्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दंडवताचा मोठा एक विधी आहे ज्याच्यातनं तुमची विनम्रता त्याच्यातनं कळत असते. तुमची जी काही जाणकार वृत्ती आहे त्या दंडवतातनं ती कळत असते. आणि म्हणून चांगदेव भट एवढ्या वेळ ज्यांची आठवण काढत आहेत त्यांना समोर आपल्या मागे उभा असलेलं त्यांनी पाहिलं, वळले आणि लगेच काय केलं, उठले आणि स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागले. स्वामी म्हणतात, आईसे होय आईसे म्हणजे हो. स्वामींनी ह्या वेळेस हे वचन जे आहे त्या वचनाचं उच्चारण केलेलं आहे की आईसे होय म्हणजे असं झालं पाहिजे. वास्तविक हे वचन स्वामींनी चांगदेव भटांना म्हटलेलंच नाहीये. हे वचन जर का तुम्ही वाचलं तर असं मी समजतो की मी तिथे उभा आहे, चांगदेव भट आणि स्वामी यांचा संवाद झाला, स्वामींनी त्यांचा पूर्ण खेळ तो विधी पाहिला वगैरे, मी तिथे उभा आहे आणि स्वामी मला म्हणतात आईसे होय, असं झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वामी सांगतात आईसे होय म्हणजे चांगदेव भटांसारखे होय. तुम्ही बोलू नका. चांगदेव भटांसारखं झालं पाहिजे, यांच्यासारखं झालं पाहिजे. जर का तुम्हाला स्मरण करायचं असेल, तुम्हाला खेळ खेळायचा असेल आणि त्याच्यामध्ये विधी कशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचं आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत यांच्याकडनं शिका तुम्ही चांगदेव भटांकडनं. आईसे होय असं झालं पाहिजे आणि आईसे म्हणजे हो. चांगदेव भटांना स्वामी म्हणत नाही आणि ते तर म्हणतातच आहेत, ते स्वतः विधी करतच आहेत ना, त्यांना स्वामी परत का सांगतील. हे वाक्य कुठेतरी चांगदेव भटांना निमित्त करून स्पेशली आम्हालाच सांगितलेलं आहे. काही वाक्य तर त्यांना सांगितलेले आहेत, परंतु काही वाक्य जे आहेत ते आम्हाला सांगितलेले आहेत की आईसे होय आईसे म्हणजे हो असंच म्हटलं पाहिजे तुम्ही. बाकीच्या काही गोष्टी म्हणत बसण्यापेक्षा असं म्हटलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळंच आलं. मग तुम्ही काय काय म्हणता, देवपूजा वंदन करत असताना तुम्ही बाकीचं काही येत नसेल तर तेवढंच म्हणा की आपल्या स्वरूप संबंधाशी माझा दंडवत, मी स्वरूप संबंधाशी माझा दंडवत असं म्हणतो. हे परमेश्वरा, आपल्या स्वरूप संबंधाशी माझा दंडवत म्हणजे विशेष कुठल्याही अवताराचा असो काही असो, परमेश्वराच्या स्वरूपाचा संबंध त्या पाषाणाला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच येऊन गेलं. जर का तुम्हाला विशेष कुठल्या अवताराचा माहिती नाही आहे तेव्हा किंवा एरवी पण तुम्ही हे म्हणू शकता, म्हणजे ते म्हणू शकता तुम्ही. बाकीच्या पद्धती जे काही गवळणी वगैरे किंवा लीळारहित जे काही भजनं आहेत ती म्हणत बसण्यापेक्षा आईसे होय आईसे म्हणजे हो. तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं विशेष वंदन करताना जरी चालेल. तुम्हाला सेवादास्य तुमचं चालू आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काय म्हणावं तेव्हा कळत नाही आहे. पंचनाम तुम्ही परमेश्वर अवताराच्या नामाचं स्मरण तेव्हा जरी करत राहिले तरी चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही जे जे पण काय विधी करता, तुम्ही विडा ठेवताना तुम्हाला माहिती नाही काय बोललं पाहिजे, काहीच बोलायचं नसतं विडा ठेवताना बरं का. कोणी जर का म्हणेल की मला विडा ठेवताना काय म्हणायचं आहे माहिती नाही आहे, गरजच नाही आहे काही. विडा ठेवताना काहीच बोलायचं नाही. विडा ठेवताना फक्त विडा तो व्हायचा आहे त्यावेळेस तुम्ही नाम स्मरण करता करता जरी व्हायला तरी तो स्वीकारणीयच आहे. कारण की स्वामी सांगतात की येथ काही सांगायची आवश्यकता आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही काय वाहता आणि कशासाठी वाहताय. सहजपणे विडा ठेवा, झाला विषय संपला. म्हणजे तुम्हाला काही बोलायची गरज नाही आहे. तुम्हाला त्यावेळेस काहीच येत नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत 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 तुम्ही एखादा विधी करू शकता. तुम्हाला चालताना काय बोलायचं आहे, आईसे म्हणजे हो. तुम्ही म्हटले आम्ही घरातली कामं चालू आहेत आमची, त्यावेळेस आम्हाला काय म्हणायचं आहे, आईसे म्हणजे हो. म्हणजे तुम्हाला हेच बोलायचं आहे. तुम्ही एखाद्या सत्संगाच्या ठिकाणी आलात, काय करायचं तिकडे, आईसे म्हणजे हो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही
नामस्मरण करू शकता. सगळ्यांसाठी जर का एक उत्तर असेल की आम्हाला काहीच येत नाही, आम्ही काय करावं, आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आम्हाला अभ्यास नाही आहे, आम्हाला चर्चेमध्ये सहभाग घेता येत नाही, आम्हाला चर्चा केलेली कळत नाही, आम्ही करायचं काय, ऐसे म्हणजे हो, त्यांच्या सगळ्यांसाठी हे उत्तर आहे की त्यांनी नामस्मरण करावं. नाम आठवलं की, लीळा आठवली की मग मूर्ती आठवेल, मग चेष्टा आठवेल. अशा प्रकारे तुमचं ते नामस्मरण जे आहे ते पूर्णत्वास जाणार आहे. अशा प्रकारे आपण जर का आपल्या या जीवनरूपी खेळामध्ये, हे जीवनरूपी एक खेळच आहे, मी तुम्हाला फक्त घरातला एक भाग सांगितला, पण आपल्या जीवनातला सुद्धा तो एक भाग आहे. असे अनंत जन्म आपण घेतोय. जन्म झाल्यानंतर आपण 2 ते 3 टाइम खातोय, झोपतोय, परत उठले की परत खातोय, परत झोपतोय. हा पण आपला खेळ चालू आहे. हा अनंत सृष्टी आपला खेळ चालू आहे. अनंत युगांमध्ये, अनंत चौकड्यांमध्ये, अनंत प्रत्येक जन्मांमध्ये आपलं सगळं हेच चालू आहे. आणि आत्ता वैयक्तिक आपलं जे आयुष्य चालू आहे त्याच्यामध्ये पण रोज सकाळी उठायचं, परत ती काही सगळी कामं आटपायची, परत रात्री झोपायचं, परत सकाळी उठायचं. हा सुद्धा एक प्रकारचा खेळ चालू आहे. तर या खेळांमध्ये जर का तुम्ही देवाला समाविष्ट केलं, हृदयगाम्य जर का परमेश्वराला केलं, अनंत जर का परमेश्वराला आपल्या हृदयांमध्ये जर का तुम्ही हे केलं, अनंत सामावून घेतलं, अनंताला जर का आपल्या हृदयामध्ये आठवलं आपण, तर काय होणार आहे की तुम्ही या पूर्ण दुःखाच्या उन्हामध्ये, प्रपंच म्हणजे काय, दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता, या सगळ्यांच्या त्रासाला दुर्लक्ष करून जर का या सर्व प्रपंचाच्या उन्हामध्ये जर का तुम्ही देवाला जर का आठवत राहिले, तर एक दिवस अशी वेळ येईल की तुमच्यावर आपोआपच सावली पडलेली तुम्हाला जाणवेल. जी निवालाजी म्हणजे निववणं जे आहे ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही मागे वळून जेव्हा बघाल, त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष चक्रधर स्वामी त्या ठिकाणी उभे असलेले दिसतील. तुम्ही म्हटले अशक्य आहे, तर ही जी गोष्ट निळभट्ट भांडारेकरांच्या बाबतीमध्ये जर का घडलेली आहे की जसं त्यांनी मान वर करून बघितली तर काय झालं, स्वामी समोर उभे होते की नाही उभे, तसं आपल्या बाबतीमध्ये पण घडू शकतं. आपण मागे वळून बघू आणि स्वामी उभे असतील, आपल्याला न्यायला आलेले असतील. आणि अशा प्रकारे नामस्मरणामध्ये ही ताकद आहे की अप्रसन्न झालेला, उदास झालेला परमेश्वर जो आहे तो प्रसन्न करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. दूर गेलेले जे परमेश्वर आहेत ते त्या जीवाच्या परत जवळ येण्यासाठी म्हणून काय आहे, नामस्मरण एक माध्यम आहे. आमच्या आऊसा ज्या स्वामींपासून लांब गेलेल्या होत्या, त्यांनी जेव्हा नामस्मरण स्वामींचं ऐकलं, नाम ऐकलं आणि ते स्वामींच्या जवळ आल्या, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा नामस्मरण म्हणजे अनेक गोष्टींसाठी नामस्मरण हे कितीतरी फायदेशीर आहे, देवाच्या जवळ नेणारा असा आहे. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण ऐसे होय ऐसे म्हणजे हो हे 31 क्रमांकाचं वचन आणि संबंधित पूर्वार्ध 174 क्रमांकाची मांगळवरी वरारदेवी वस्ती चांगदेव बटा खेळा अनुमोदन ही लीळा आज आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.